नमस्कार भावा बहिणींनो, बघू शकताय हे काय अशी भांडी ठेवले ती बाहेर पण, आणि पाणी मारून घेतलंय. हे काय पाणी मारले, आता घरात बी मारायचं होतं. झालं सगळे भांडी धुणे सगळं झालं, फक्त सारवून राहिले. शेण काय भेटेना, तर हे काय पाणी फिणी मारलंय, रोड फीड सगळं धुवून घेतलंय. स्वच्छता आपल्याला लागते बाय, तुम्हाला तर माहितीच आहे की राडा असतो का कधी. काय हो का, आणि तसेच फुलं बी बघा आपली झाडाची, दिसली का? हा का, चांगलं हिरवं गरीतच झालंय. हे काय हा मी तुम्हाला दाखवते. हो का, बघितलं का फुलं कसली आहे ती, भारी एक नंबरच आहे का नाही. तर इतकं भारी वाटलं. ती काय गादी बी धुवून टाकली. हो का, वर्षाचा सण असतो, जत्रा असती. वर्षाचं काय, वर्षातनं दोनदा येतं, पण निर्मळ करायला लागल्यावर सगळंच निर्मळपणा निघतो, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे काय इथून तिथून रोड धुवून घेतलाय मी. हे काय एकूण पण घेतलाय, पाणी साचलंय तिथं, सगळं स्वच्छता केली. तर भरपूर जणांना असं वाटतं, ताई तुझं घर ही दाखवत जा. तर घर तर आपण दाखवणारच आहे की. हो का, दिसली का भांडी? हो का, हो का, कशी आहे ती भांडी, एक नंबर आहे ती का नाही. आणि खाली बी राडा नसतो या. हो का, बाणूबाई आहे खाली, दिसली का? बाणूबाई आहे. आणि ही काय ती पेटी, त्याच्यावर राडा बसला म्हणून ते ठेवलं. आणि त्या ताईचं म्हणणं होतं की ताई इचुकाटा येईल याच्यातनं, तर हा ताई मी त्याला लावती. दिसलं का, काल मी सगळा काढला ती आणि परत नीट बसवला. काय करावं, पाणीच जात नव्हतं. मग मी काय परत नीट बसवला मी. आणि त्या ताईचं असं पण म्हणणं होतं की ताई हे भिजल, बेड आहे का नाही भिजल. तर ताई नाही भिजत, आम्ही काय करतो अशी पडदा लावतो. आता पडदा सारखंच तुम्हाला दाखवून नाही की जमणार नाही, आम्ही ते आधीच तुटलेला आहे, पण आडूसा झालाय म्हणून त्यासाठी आता आम्हाला त्याला जपावंच लागणार आहे की नाही. तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं, ताई तुझं घर दाखवत जा. तर हो काय आपलं घर बघू शकताय. लाईट गेली ती लाईट, हे काय बल्ब घेतला, दिसला का? बल्ब घेतला, लाईट. आता संध्याकाळनं एकदा काढीन मी तुम्हाला दाखवीन. इतक्या छान कमेंट आल्या, मला वाटतं 200 तर कमेंट होत्या. आणि गुलाबाची फुलं तर इतकी होती की मला ते बघूनच जास्त उल्हास आला आणि आनंद. त्या ताईचं म्हणणं, तू असंच हसून खिळून राहत जा. हा ताई, मी हसून खिळून, कारण माझ्या डोक्याचं टेन्शन कमी झालं. म्हणजे हाय थोडं टेन्शन लोकांचं देणं झालंय, पण ते देणं मी कष्ट करून फेडेलच. पण आता सध्याला तर कामं काय लागाना ती, जाती बघायला पण कामं काय लागाना ती. मग काय करावं तर, आणि एवढं टेन्शन येतंय. पण आता तुमच्यामुळं मला आणि तुमच्या कमेंटनी जास्त हसायला येतंय, म्हणजे जास्त उल्हास आला मला. तर ही काय असं आपली भांडी कुंडी आहे ती बघू शकताय. हाय असेच आपला राडा. हो का, वापरायची भांडी तर एवढीच असते ती, तुम्ही बघू शकता, एवढीच असते ती वापरायची भांडी. आणि जास्त आपल्याला भांडी आणि राडा पण पटत नाही. आणि ह्या घरात पण आता लाईट गेली, या घरात सुद्धा एवढंच राहिलंय निर्मळ. आता या कूलरला बोर्ड नाही त्या घरात, म्हणून दिवसा इथं झोपायचं आणि संध्याकाळनं एखादा फॅन आणावा, आहे की नाही. आणि या घरात तर काय नसतं, देवबाप्पाच राहिलेला आहे आपला, देवबाप्पाच राहिला या घरात. आता दिसतंय का नाही माहीत नाही, देवबाप्पाच राहिलाय. आणि किचनचं काढलेलं आहे, पाणी मारलंय, चोपलंय ती, कारण गुशीनी पण बिळ मरणाची काढली होती म्हणून. आणि इथं काहीच नाही, आणि इथं फक्त रोजची कापडं आहे ती, आणि कूलर आणि TV, आणि ती तेवढं परस ही धुवून ठेवलेलं तेवढंच राहिले. नाही तर बाकीचं सगळं त्या घरामध्ये नेलेलं आहे. आणि आपलं काय म्हणतात त्याला, लवकरच
तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्यामुळंच शक्यता झालंय. कारण आज आपण 50K ला पोचायला थोडंच कमी आहे. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत आहे. तुमच्यामुळं घर झालं माझं, कसं का असं ना, पण झालं. हां, माझ्या स्वप्नातलं घर पूर्ण झालं. भलं ते पत्र्याचं शेड का असं ना, पण झालं पूर्ण. त्याच्यातच मी आनंदी आहे, खुशी आहे, जास्त आनंद आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हौसल्याने तुम्ही मला हौसला दिला म्हणून आज मी इथपर्यंत आहे. बाकी मला काहीच म्हणायचं नाही. आणि हां, तुम्ही म्हणताना हसत राहणार, तर मी हसतच राहणार आहे. कारण आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देव पण आपलं कधी वाईट करणार नाही. आणि जरी देवाने वाईट केलं तरी पण त्याला सामना करायची माझ्यात ताकद आहे. तर आपण पुढच्या महिन्यात कदाचित जाणार आहे बारामती कामाला. कारण तिकडे एक माझी मैत्रीण आहे, ये म्हणली, चॉकलेटची कंपनी आहे, ये म्हणली. 10,000 पेमेंट आहे. तर लोकांचं देणं झालं आहे मला 20,000. तर मला तर जावं तर लागणारच आहे. आणि पावसा पाण्याचं तर घरात खायचं काय, मग त्यामुळं आता घर झालं, माझं टेन्शन दूर झालं. आता मग अन्वीच्या दुधाचा ही खर्च असतोच, बिस्किट ही कायनू बायनू, काजू बदाम बानूला असतंय, काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून ते त्याची बारकी पावडर करून दुधामध्ये घालून मी भाजत असते. त्यामुळं म्हणजे सांगायला तेवढं कमीच आहे, पण असू द्या, ते मी कष्ट करून लोकांचं फेडेलच असं काही नाही. पण रात्री 3,000 लोकांनी लाईक केले, म्हणजे जास्तच. 3,070 लोकांनी लाईक केले आपल्या हेडवला कालच्या. आणि तसं लाईक रोजच असते, रोजच माझ्या भाऊ बहिणी करतात लाईक. 30,000 ही 3,000 लोकांनी लाईक केले 70 वरी. आणि कमेंट म्हणजे 125 म्हणजे 125 लोकांनी कमेंट केलेले आहेत आपल्याला. तर तुमची नावं मला तसंच पाठवा, कारण तुमची नावं घेईन मी. कारण जसं मला जमतंय तसं आता मी वाचून घेते मी. त्यामुळं तुम्ही कमेंट करत जावा, छान छान अजून कमेंट करत जावा. तशाच छान आपल्या हेडवला आहेतच. कारण आपण कधी वाईट केलेलं नाही कुणाचं, किंवा कुणाचं काही केलेलं नाही. आणि माझा आशीर्वाद आणि माझ्या बानूचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी हमेशा राहीन. एका अपंग्याचा तर आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी राहीन. कारण माझं हृदय भरून आलं, कारण तुमच्या कमेंट बघूनच माझं हृदय भरून आलं. कारण मी कालच्या हेडवला म्हणलं होतं की ज्यांना कुणाला माझं घर आवडलं असेल तर एक गुलाबाचं फुल पाठवा मला. तर इतकी बापरे गुलाबाची फुलं आली की प्रमाणाच्या बाहेर. मला इतका आनंद झाला की ती आनंद माय नाही. तर मी आमच्या इथल्या जत्रेला तुम्हा सगळ्यांना इन्व्हाइट करते की आमच्या इथल्या जत्रेला 17 तारखेला यात्रा आहे आणि 12 तारखेला गाड्या वडण्या आहेत. हे तर तुम्हाला हे मागच्या हेड्यामध्ये दिसलेल्या पण असतील थोड्याशा, पण आता मी पूर्णपैकी तुम्हाला दाखवीन. कारण काय होतं माहिती आहे का, कालवा एवढा असतो ना की त्यावेळेस काही सुधरत नाही, हलग्या असतात, त्यामुळं काहीच समजत नाही आणि माणसांनी पण दिसत नाही. एवढी यात्रा फुल असते आमच्या इथले. तर तुम्ही या सगळ्यांनी लाभ घ्या आमच्या इथल्या भैरोबाचा. आमच्या इथले भैरोबाची यात्रा असते, या सगळ्यांनी. तर चला, अशाच अजून लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्याला आता एक स्वप्न माझं पूर्ण झालं आहे. अजून एक स्वप्न जास्त महत्त्वाचं माझं काय आहे की माझ्या बानूला स्वतःच्या पायावर उभा करायचं. त्यासाठी मला कमीत कमी 2 लाख 3 लाख रुपये पण लागू शकतील. त्यासाठी माझ्याकडे असावा असं उम्मीद करते. आणि तुमच्या आशीर्वादाने तर होईलच, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. तर नक्कीच आपल्या बानूसाठी एक लाईक करा. आणि बानूचा लवकरच चॅनल अजून एक खोलणार आहे. कारण बानूची मस्ती अपंग मस्ती असं चॅनलचं नाव असणार आहे. म्हणजे अजून खोलला नाही, खोलणार लवकरच. ते पण बघू आता
खोलताना नक्कीच तुम्हाला डिस्काउंटमध्ये लिंक टाकेल मी. ते पण चॅनलला असंच लाईक करत जावा. पण जास्तीत जास्त बानूच्या मस्तीला, अपंग्या मस्तीला आणि तिची मस्ती असणार आहे आणि फुल धमार असणार आहे. तर चला बाय.